Namaste, good afternoon. Radha Goenka ji, Prachi Zambekar ji, Mukhtar sir, Kudve sir, all the teachers and I am very delighted to share with you that not only in education, but she is being associated with BMC in many more initiatives and keep guiding us, which normally is not possible in our day-to-day firefighting. So whether it's a heritage, whether it's a development of Koliwada, whether it's a development of very thematic gardens, education, so many things. So thank you Radhaji for this kind of thing. गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी मी भाषणे दिली, कॉन्फरन्सेसमध्ये भाषणे दिली, परदेशामध्ये भाषणे दिली, पण आज देखील शिक्षकांच्या समोर बोलायचं की पाय लटपडतात. ह्याच्यामध्ये भीती बहीण भावंडांशी जो संवाद साधतं ते अर्थातच वी कॉल इट एज अ मातृभाषा. थोडं मोठं झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसराबरोबर ज्यावेळेला ते मूल संवाद साधतं, मित्रांच्या बरोबर असेल, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या बरोबर असेल, सो दॅट्स अ सोशल लँग्वेज, सामाजिक भाषा. ती काही वेळेला मातृभाषा पण असेल, काही वेळेला दुसरी भाषा पण असेल. आणि ज्या वेळेला समध्ये ते मूल ज्ञान ग्रहण करायला लागतं, ती ज्ञान भाषा, ती जगातल्या वेगवेगळ्या प्रवाहांमधून त्याला जी भाषा शिकावी लागते ती ज्ञान भाषा. आणि आज आपण कितीही काही म्हटलं तरी इंग्रजीला पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही मातृभाषेमध्ये व्हेरी ब्रिलियंट, पण सोशल स्किलमध्ये म्हणजे लोकांशी कसं बोलायचं, त्यांचा आत्मविश्वास कसा असायला पाहिजे, इंग्रजीचा वापर कसा करायचा. इंग्रजीचा वापर करत असताना आपण पहिल्यांदा शब्दांची आणि वाक्यांची जुळवाजुळव मनामध्ये करायला लागतो आणि त्याच्यामध्येच आपला वेळ जातो प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा. आणि आपल्याला नेहमी भीती वाटते की आपण बोलतो ते चुकतं का, आपल्याला समोरचा माणूस काय म्हणेल. सो दिस काइंड ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि लॅक ऑफ सोशल स्किल. So social skills normally cannot be developed after certain point. So those has to be developed within those reformative age. And because of the digital kind of interaction, now it has become much more easier than that of only academics. कारण आता मुलांना माहिती आहे की डिजिटल जगामध्ये इंग्रजीला पर्याय नाही. आणि तुम्हाला आवडो किंवा न आवडो, मुलांचं कम्युनिकेशन तुमच्या अप्रत्यक्षरित्या इंग्रजी भाषेमध्ये सगळ्या जगा मित्रांशी, मैत्रिणीशी चांगल्या पद्धतीने, वाईट पद्धतीने चालूच असतं. त्याचा चांगल्याच गोष्टीसाठी कसा उपयोग करून घेता येईल ते मला वाटतं की पहिले अक्षर या माध्यमातून आपण जर शिकला, आपला जर कॉन्फिडन्स वाढला, आपण जर त्यांच्याशी संवाद साधायला लागण्याचे जे स्ट्रीम्स आहेत हे सगळे आपल्याला उपलब्ध होतील. सो आय थिंक दिस इज द बिगिनिंग ऑफ बिगिनिंग. This is the पहिले अक्षर, पहिले is the beginning of course, and if you inculcate those kind of social skills in terms of functional English and you pass it on to your students, I think this is the appropriate step which is taken apart from the academics, which is taken by BMC with the help of Pehle Akshar Foundation. So again I compliment BMC. I compliment my officers and all you teachers, because every year we are doing better and better in terms of our deliveries, in terms of our resources, in terms of our results, everywhere. So आता आपल्याला माहिती आहे की महापालिकेच्या शाळांकडे बघायचा समाजाचा, मुंबईकरांचा दृष्टिकोन पण बदलत चाललेला आहे. बरेचसे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आता महापालिकेच्या शाळांमध्ये कसं त्यांच्या आजूबाजूची सभोवतालची मुलं जातात त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. आणि आय थिंक द क्रेडिट गोज टू ऑल ऑफ यू. सो अगेन आय विश ऑल द बेस्ट टू यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव